नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? झी मराठी वाहिनीवरील शिवा या मालिकेचं कथानक अत्यंत रंजक वळणावर येऊन पोचलं आहे. शिवाने अशूला प्रपोज केल्याचं संपदा सर्वांना सांगते. अशू शिवाची आवडती मिठाई घेऊन वस्तीत जातो, पण दिव्या मुद्दाम मिठाईचा बॉक्स खाली पाडते. अशूने शिवाच्या आवडीची मिठाई आणली म्हणून आजी खुश आहे. शिवा आणि अशू घरी येताच घरातील सर्वजण अशूला उत्तर कधी देणार असं विचारतात. अशू लाजून निघून जातो. अशूच्या मनातही शिवाबद्दल काहीतरी आहे म्हणून अशूने शिवाच्या आवडीचा रंगाचा शर्ट घातलाय. त्याच रंगाची फुले आणलीत. शिवाय स्केच भिंतीवर शिवाचं लावले. संपूर्ण खोली नीटनेटकी ठेवली. हे सगळं पाहून शिवा भारावून जाते. अशू सकाळी लवकर उठून घरातील सगळी कामे करतो. दुसरीकडे दिव्या गावी पोचताच तिला चंदनच्या खऱ्या परिस्थितीबद्दल समजतं, तेव्हा तिचा राग अनावर होतं. सकाळी किचनमध्ये अशू शिवाला मदत करत असल्याचं पाहून सीताईला हनीमूनला गेल्यावर दोघांमध्ये काहीतरी घडले असा संशय येतो. शिवाचा वाढदिवस जवळ येत आहे, तेव्हा अशू तिच्यासाठी काहीतरी खास प्लॅन करायचं ठरवतं. अशू मध्यरात्री सायकलवर चहा विकणाऱ्या माणसाला घेऊन येतो. शिवामध्ये झालेले छोटे छोटे बदल अशूला दिसतात. शिवा घरातील सर्वांना बोलावून कीर्ती आणि सुहासला माफ केलं पाहिजे हे समजावून सांगते. सीताई आणि कीर्ती शिवाच्या छोट्या केसाबद्दल बोलतात, तेव्हा अशू वेगळ्याच पद्धतीने शिवाच्या केसात गजरा मारतो. आता लवकरच शिवाला प्रपोजलचे उत्तर मिळणार आहे.